नमस्कार, मी डॉक्टर अनिता गोळे आणि आज आपण पाहणार आहोत पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये वाढणारे वातविकार. आता पावसाळ्यामध्ये वातदोष वाढतो, तर त्या वाढलेल्या वातदोषाला कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यावा, कोणता विहार करावा, व्यायाम कसा करावा आणि आयुर्वेदानुसार कुठले उपचार घ्यावे याची सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रथम आपण बघूया की पावसाळ्यामध्ये वातदोष निसर्गतःच वाढतो, पण तो का वाढतो? तर आपण बघतो पावसाळ्यामध्ये पावसाच्या सरी एकावर एक चालूच राहतात. वाहणारी हवा ही अतिशय थंड असते आणि त्याच वेळेला हवेमध्ये ओलावाही खूप असतो. या सगळ्या कारणाने थंड गुणाने वात हा वाढलेला दिसतो. आता ह्या वाढलेल्या वाताच्या आपल्या शरीरामध्ये कोणती लक्षणं दिसतात? तर ज्यांना वातविकाराचा त्रास होतो त्यांना पूर्ण शरीरामध्ये कुठेही सुई टोचल्याप्रमाणे दुखणे, चमकल्याप्रमाणे दुखणे, शरीराचा कोणताही भाग किंवा सांधा आखडून बसणे, सांध्याची शरीराची हालचाल करताना वेदना अधिक वाढणे किंवा शरीरामध्ये काही भागावरती सांध्यावरती सूज येणे, ही सगळी लक्षणे आपल्याला वाताची दिसून येतात. आता हाच वात जर आपल्याला होऊच नाही किंवा त्या ऋतूमध्ये तो दोष वाढतोय हे आपल्याला माहिती आहे, तर आयुर्वेदामध्ये सांगितलंय कोणताही आजार वाढण्याच्या अगोदरच त्याला कसं कमी करावं त्यावरती हे शास्त्र जास्त काम करतं. त्यामुळे आपण आहारामध्ये काय बदल करायचा आणि वातदोषाला बॅलन्स कसं करायचं ते पाहूयात. पावसाळ्यामध्ये घेतला जाणारा आहार हा ताजा असावा, गरम असावा आणि पचायला हलका असावा. तुम्ही जे पाणी पिणार आहात तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी प्यायचंय, म्हणजे ते पचायला हलकं होतं. जर आता आपण पाणी उकळतच आहोत तर त्याच्यामध्ये सुंठ म्हणा, जिरे, धने अशी पाचक द्रव्य जर ऍड केली तर ते आणखीनच आपल्याला मदत करणारे ठरणार आहे. आता पाहूया पचायला हलका आहार म्हणजे काय. कुठलाही अन्नपदार्थ तुम्ही खाल्ल्यानंतर तो पदार्थ पचायला किती वेळ लागतो यावरून तो पचायला हलका आहे की जड आहे हे ठरते. आता आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही 1 वर्ष जुनं धान्य खायला पाहिजे. आपण शेतातनं काढून आणल्यानंतर त्याला 1 वर्षभर व्यवस्थित स्टोरेज करायचं आणि मग ते खायला सुरुवात करायचं. कारण नवीन धान्य जर आपण खायला चालू केलं तर ते पचायला जडही असतं, ते आम्लविपाकी म्हणजे पित्त करणारं असतं. तर यानुसार आपण पचायला हलका आणि जड पदार्थ ठरवून तो सेवन करायचा. आता आपण पाहूयात की विहाराविषयी. तर आपला रोजचा जो दिनक्रम आहे त्यामध्ये आपण काय करायला पाहिजे. सपोज बाहेर थंडी खूप जास्त आहे तर तुम्ही गरम कपडे घाला आणि थंड पासून शरीराचं रक्षण करा. बाहेर खूप जास्त ओलावा आहे तर तुम्ही शरीर कोरडं ठेवण्यावरती जास्त लक्ष द्या. त्याचबरोबर दुपारची झोप जी आहे ती कफ वाढवणारी आहे आणि पित्तही वाढवणारी आहे, तर ते आपण नाही घ्यायला पाहिजे. रात्री जागरण जे आहे ते वातदोष वाढवणारं आहे, म्हणून आपण रात्री नाही जागायला पाहिजे. हे छोटे छोटे नियम जरी आपण फॉलो केले तरी पण वाढणारा वातदोष आपल्याला नियंत्रित करता येतो. आता यानंतर आपण पाहूया व्यायाम. तर पावसाळ्यामध्ये तुम्ही मध्यम शक्तीने व्यायाम करायला पाहिजे. मध्यम शक्तीमध्ये काय येतं की शरीराला जास्तीत जास्त कष्ट देणारा म्हणजे जड वजन उचलणं, खूप जास्त पळणं, खूप भरभर थंड हवेमध्ये चालायला जाणं, असे व्यायाम न करता ऊन पडल्यानंतर तुमच्या शरीराच्या शक्तीनुसार चालणे किंवा घरामध्येच तुम्ही सूर्यनमस्कार किंवा योगा पोस्चर्स असे व्यायाम करायला पाहिजे. आता आपण बघतोय की जसं ऋतूनुसार कुठला दोष वाढतो तसंच त्या वाढलेल्या दोषाला शांत करण्यासाठी ऋतूनुसार कुठला उपक्रम करावा हेही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर वातदोषाला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला बस्ती चिकित्सा हा उपक्रम आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर बस्तीला बोलीभाषेमध्ये इनिमा म्हणतात. यामध्ये औषधी काढे, औषधी तेल तुम्हाला ॲनलिजन थ्रू दिले जातात. त्याच्यामध्ये तुम्हाला जो आजार आहे किंवा वातदोष काय पद्धतीने वाढला आहे त्याच्यानुसार आम्ही तेल आणि औषध याचं सिलेक्शन करत असतो. तर तो बस्ती देण्याच्या अगोदरही काही पूर्वकर्म करायचे, त्याच्यामध्ये पूर्ण अंगाला कोमट तेलाचा मसाज करणे, औषधी काढ्याचा वाफारा करणे आणि मग बस्ती दिला जातो. याने होतं काय, वाढलेल्या दोषाला शरीराच्या बाहेर सहजरित्या काढलं जातं आणि तो दोष बॅलन्स होतो आणि आपल्याला जो झालेला आजार आहे तो दोष समावस्थेत आला की तो कमी होतो. फक्त पावसाळ्या ऋतूमध्येच नाही
तर वर्षभर पण तुम्हाला जर कुठले वाताचे विकार होऊ नयेत असं वाटत असेल तर आपण पावसाळ्यामध्ये बस्ती चिकित्सा ही अवश्य करायला पाहिजे. अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये वातदोष वाढतो आणि तो कमी करण्यासाठी आपण पचायला हलका आहार घेतला पाहिजे, मध्यम शक्तीने व्यायाम करायला पाहिजे, थंडीपासून शरीराचे रक्षण करायला पाहिजे आणि योग्य डॉक्टरांकडनं कन्सल्टेशन करून बस्तीसारखा उपक्रम करून घ्यायला पाहिजे. अशाच आणखीन नवीन कुठल्या विषयावरती आपण चर्चा करत राहू आणि परत आपण भेटूया. नमस्कार.